श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय आणि ही रात्र इतकी विशेष का मानली जाते हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी एक अशी रात्र येते ज्या रात्री संपूर्ण भारत जागरण करतात, देवळामध्ये दिवे लावतात, शिवलिंगावरती अभिषेक केला जातो आणि ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वत्र ऐकू येतो. ही रात्र साधी नाही, ती आहे महाशिवरात्री म्हणजे दिव्य अशी रात्र. महाशिवरात्री बहुतेक लोकांना असं वाटते की महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास, पूजा आणि जागरण. पण खरं पाहिलं तर महाशिवरात्री म्हणजे स्वतःकडे पाहण्याची, स्वतःला बदलण्याची आणि जीवनात सकारात्मक वळण घेण्यासाठी संधी आहे. शिव म्हणजे नेमकी कोण? शिव म्हणजे केवळ एक देव नाही, तर शिव म्हणजे चैतना, शिव म्हणजे शांतता, शिव म्हणजे भोळा भंडारी, शिव म्हणजे सहारातून निर्माण होणारी शक्ती. आणि रात्र म्हणजे काय? तर रात्र म्हणजे अंधार, अज्ञान, भीती आणि दुःख. म्हणजे शिवरात्रीचा अर्थ असा होतो अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याची रात्र. शिवपुराणात सांगितले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. शिवलिंग म्हणजे मूर्ती नाही, तर ते निराकार ऊर्जेचे प्रतीक आहे. त्याला सुरुवात नाही आणि शेवटही नाही, म्हणूनच शिवलिंगाला अनंत मानले जाते. या दिवशी शिवतत्व संपूर्ण सृष्टीत अधिक सक्रिय असते. म्हणूनच या दिवशी केलेली पूजा, जप, तप, पारायण आणि नामस्मरण लवकर फळ देते, परंतु अक्षय मिळते असे म्हटले जाते. आज आपले रोजचे जीवन पाहिले तर आपण सतत काही ना काही ताणतणावात असतो. घराची जबाबदारी असो, नात्यामध्ये प्रश्न असो, आर्थिक चिंता असो, आरोग्याची काळजी असो, या सगळ्यांचा भार मनावरच साठत जातो. महाशिवरात्री एक अशी रात्र आहे ज्या रात्री मनाला शांती करण्याची संधी मिळते. शिव ध्यानस्थ बसलेले असतात, डोळे अर्धवट बंद, पूर्ण शांत, कोणतीही अपेक्षा नाही. शिव आपल्याला शिकवतात की बाहेर कितीही वादळ असो, आत शांत राहायला शिका. महाशिवरात्री महिलांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण ही रात्र शिव आणि पार्वती यांच्या मिलनाची रात्र आहे. वैवाहिक जीवनात कितीही कठीणातील कठीण परिस्थिती चालू असेल तर हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी मानला जातो. आपल्या पौराणिक कथेत असे म्हटले आहे की पार्वतीने शिवाला प्राप्त करण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली. संयम, श्रद्धा आणि निष्ठा याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. म्हणूनच विवाहित महिलांनी महाशिवरात्रीला शिवपूजा केली तर सौभाग्य टिकून राहतं, प्रेमसंबंध, नातेसंबंध गोडवा राहतो आणि घरात शांतता नांदते. अविवाहित मुलींसाठी महाशिवरात्री खूप फलदायी मानली जाते. योग्य जीवनसाथी मिळावा, विवाहित अडथळे दूर व्हावे, त्यासाठी शिवपूजा केली जाते. संतती इच्छुक महिलांसाठी ही महाशिवरात्रीची पूजा अत्यंत प्रभावी मानली जाते. या दिवशी रात्रभर जागरण का करतात हा प्रश्न अनेकांना पडतो, कारण ही रात्र झोपण्यासाठी नाही तर जागृत होण्यासाठी आहे. मन, विचार, आत्मा या सगळ्यांना जाग करण्यासाठी ही रात्र दिली जाते. संपूर्ण रात्र जागरण शक्य नसेल तरी काही वेळ मंत्र जप, नामस्मरण किंवा ध्यान केले तरी भगवान शिव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीला फक्त बाहेरची पूजा महत्त्वाची नाही, आपली शुद्धताही तितकीच महत्त्वाची आहे. या दिवशी राग, खोटेपणा, द्वेष आणि वाईट विचार यापासून दूर राहणं खूप गरजेचे आहे, कारण शिव फक्त फुलांवर किंवा दुधांवर नाही तर मनातल्या भावनेवर सुद्धा प्रसन्न होतात. महाशिवरात्रीला मनापासून एकदा जरी ओम नमः शिवाय म्हटलं तर मन हलकं होतं, नकारात्मकता कमी होते आणि जीवनाचा सकारात्मक बदल घडून येतो. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फक्त 1 मिनिट शांत बसा, डोळे बंद करा आणि मनात म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेव तुमच्यावर आपली कृपा नक्कीच करतील. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.